आपण आलेलो आहोत परळमधील रामेश्वरी सोसायटीमध्ये। चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। आपण रोज दैनंदिन आयुष्यात बघतो म्हणजे रुटीन लाईफ मध्ये रोज तोच-तोचपणा आलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनोरंजनाचं काही साधनच उरत नाही। म्हणजे कोणीतरी येऊन आपल्याशी गप्पा माराव्यात, आपल्याबरोबर खेळावं, हसावं, मजेत राहावं असं कधीच होत नाही। तर मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मावशी? खूप मजा वाटते आणि खूप असं म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं असं करावं पण मग काहीतरी। याची गरज वाटते की कोणीतरी असं हसत खेळत। हो हो गरज वाटतेच ना। आणि तोच-तोचपणा असतो ना, म्हणजे बघा दिवसभरात आपण तीच कामं सतत करत राहतो। म्हणजे रोज तुम्ही सकाळी उठून स्वयंपाक बनवत असाल, परत तेच सगळं तेच म्हणून काहीतरी त्याच्यातून वेगळं। बरोबर, म्हणजे डब्यात भाजी सुद्धा तुमची बटाट्याची ठरलेली असेल तीच। बरोबर ना? हो। ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांची पण याच आशयाची एक कविता आहे। ज्या कवितेमध्ये त्यांनी म्हटलंय, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकड छाप दंत मंजन, तोच चहा तेच रंजन, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते। आणि हा तोचतोपणा जो आहे ना, तो घालवण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी शो ज्याचं नाव आहे साडेमाडे। चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या राऊंडला। अंदाजे किती राऊंडला? त्यासाठी आपण वाटूयात पहिल्यांदा टोकन्स। चला बघूयात आपल्या पहिल्या राऊंडचे 3 भाग्यवान स्पर्धक कोण आहेत ते, आणि ते स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं प्रसादला बोलवलंय। प्रसाद, यातली 3 टोकन्स तुम्हाला दे। बघूयात आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंड मध्ये कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक। पहिला क्रमांक आहे क्रमांक 25। आणि आपले दुसरे भाग्यवान स्पर्धक आहेत ज्यांचा क्रमांक आहे क्रमांक 19। अभिनंदन। आणि तिसरे भाग्यवान स्पर्धक आहेत ज्यांचा क्रमांक आहे क्रमांक 18। पहिल्या राऊंडचे 3 भाग्यवान स्पर्धक। चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? सुरेखा बारकू गोवळकर। गोवळकर मावशी, तुम्ही सिलेक्ट झालेला आहात साडेमाडे 3 मध्ये, तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय। याच्या अगोदर तुम्ही कधी असा गेम शो खेळलाय? नाही, कधीच नाही? कधीच ना। बर, पण मग कधीतरी बाहेर कुठेतरी मनोरंजनासाठी जात असाल, मग काय करता तुम्ही? जायचंच नाही बाहेर कुठे। जायचंच नाही म्हणजे 24 तास फक्त काम आणि काम। काम। बर, पण मी काय म्हणतो की तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोज तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरत असता, म्हणजे मिक्सर, कुकर वगैरे अशा गोष्टी समजा जर एखाद्या दिवशी काम करताना बंद पडल्या किंवा खराब झाल्या तर मग तुमची तारांबळ उडत असेल ना? हा। मग काय करता त्यावेळेस तुम्ही? मग काय पाट्यावर वगैरे मसाला वाटायचा। मसाला पाट्यावरच वाटता? हा। बर, भेटूयात आता आपल्या दुसऱ्या स्पर्धकाला। नाव? पूजा प्रकाश महाडिक। पण मग आता तू काय करते सध्या? मी आता शाळेत शिकते। शाळेमध्येच? कितवीला आहेस? आता 10वीला गेली। म्हणजे आत्ताशी 10वीला गेली आहेस, मग आता 10वीचं खूप टेन्शन असणार या वर्षामध्ये। हो आणि मग हे टेन्शन रिलीज करण्यासाठी या सुट्टीमध्ये तू साडेमाडे 3 खेळणार? हो। हा, मग थोडंसं टेन्शन कमी होईल तुझं। हा, तुला शुभेच्छा साडेमाडे 3च्या या गेम शो साठी। आता ओळख आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? सुलोचना धनाजी आकटे। आकटे मावशी आपल्या बरोबर आहेत। मला सांगा, तुम्ही सुद्धा घरामध्ये सगळं काम करत असाल, मग हे काम करताना कोणी मदत करतं? माझी सून करते काम। सुनबाई करतात मदत? हा। आहेत त्या इथं? नाही, घरी आहेत। बर, घरी आहेत म्हणजे त्या काम करतायत। हा। पण मग असं कधी कधी होत असेल ना की समजा तुम्ही कुकर लावायला गेलायत आणि शिट्टीच खराब झाली, वॉल खराब झालाय, मग त्यावेळेस तुम्ही काय करता? मग काय करणार, टेन्शन येतं, टोपामध्ये करणार जेवण। ठीक आहे, आता आपण वळूयात आपल्या पहिल्या राऊंड कडे। अंदाजे कितीकडे? आपला पहिला राऊंड अतिशय सोपा आहे, ज्यामध्ये आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तूंपैकी एक वस्तू या राऊंड मध्ये ठेवली असेल आणि त्याची बाजारभावातील किंमत तुम्हाला इथे सांगायची। ज्याची कोणाची किंमत त्या बाजारभावातल्या किमती एवढी असेल किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल तो असेल विजेता। चला तर मग बघूया कोण पहिल्यांदा बोली लावणार ते। गोवळकर मावशी, तुम्ही फासा टाका। गोवळकर मावशींना मिळाला 1 अंक। बघूयात पूजा ताईला किती अंक मिळतात। पूजा ताईला मिळाले 2 अंक। आकटे काकी? आकटे काकींना मिळाले 4 अंक। म्हणजे पहिल्यांदा
बोली लावणार आकटे काकी, त्यानंतर पूजाताई आणि नंतर आपल्या गोवळकर मावशी. आणि आज अंदाजे कितीमध्ये पहिल्यांदा तुमच्या समोर येत आहे प्रॉडक्ट, ते आहे प्रेशर कुकर. हा जो प्रेशर कुकर आहे तो आहे 6.5 लिटरचा, म्हणजे 6.5 लिटरचा हा कुकर आहे. आणि शिवाय हा चांगल्या क्वालिटीचा कुकर आहे. आणि मग याची तुम्हाला आता बोली लावायची, ठीक आहे. बोली लावण्यासाठी तुम्ही इथल्या कुठल्याही प्रेक्षकाला किंमत विचारू शकत नाही, पण हे प्रेक्षक तुम्हाला किंमत सांगू शकतात. त्यांचा अंदाज घेऊन तुम्ही ही किंमत बोलू शकता, ठीक आहे. चला तर मग लावूयात बोली. आकटे काकी 1100. इकडे 1200. तुम्हाला काय वाटतंय? 1200. 1200. कधी घेतलात कुकर याच्या अगोदर? म्हणजे आता खूप घेतले असतील खरं तर घेतले. तुम्ही. मोठे पण मग आहेत. मोठे आहेत. किती लिटरचे आहेत? 9 लिटर. 9 लिटरचे आहेत. पण मग 6.5चा पण सफिशियंट असतो ना. काय अंदाज असेल? 1200. 1200. काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? 1000 रुपये. 900. 850. चांगल्या क्वालिटीचा कुकर आहे हा. आकटे काकी या कुकरची अंतिम बोली सांगा. 1200. 1200. चला मग ही बोली फिक्स करून टाकूयात आपण, ठीक आहे. आकटे काकींनी आपली बोली फिक्स केली आहे. बघूया पूजाताई किती बोली लावते ते. 1400. 1400. 1100. 1500. किती? 1150. 1400. बर, काय वाटते तुला? 1400. 1400 फिक्स. हा. एकदम ठाम आहेस? 1400 किंमत असेल या कुकरची. हा. चला मग फिक्स करून टाकूयात आपण. आणि यानंतर आपल्या गोवळकर मावशी बोली लावणार आहेत. विचारूयात त्या या प्रेशर कुकरची किंमत किती बोलतायत ते. 1150. 1150. इकडे 1250. 1000. किती वाटतंय तुम्हाला? 11.5. याच्या अगोदर कुकर घेतला तो कितीचा होता? काही आठवतंय? आठवते. आठवतंय. किंमत किती होती त्याची? 9 लिटरचा आहे. बर बर, पण तरी अंदाजे किंमत? 1200ला घेतला. हो का? मग त्याच्या आसपासच कुठेतरी असेल. काय असेल आता किंमत? महागाई वाढलेली आहे, बरोबर. त्यामुळे भाव पण वाढलेले आहेत. 1150. 1150 फिक्स, एकदम ठाम. चला तर मग आपण ही किंमत फिक्स करून टाकूया, चालेल? हा. आपल्या तीनही स्पर्धकांनी आपापली बोली ही फिक्स केलेली आहे. बघूयात या प्रेशर कुकरची नक्की किंमत किती आहे. आणि या प्रेशर कुकरची खरी किंमत आहे 1315 रुपये. आणि या किमतीच्या जवळ बोली लावलेली आहे पूजाताईनं. 1415 बोली लावलेली आहे. अभिनंदन पूजा, तुला मिळतोय हा प्रेशर कुकर. आपल्या पहिल्या राऊंडची विजेती ठरली आहे पूजाताई. ती सिलेक्ट झालेली आहे जॅकपॉट राऊंड साठी. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, सुपर मार्केट राऊंडकडे.